रावेर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। गोमांस विक्री करणाऱ्या रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट कत्तलखान्यावर धाड टाकत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। रावेर तालुक्यातील रसलपूल गावात गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे सोमवारी पहाटे पोलिसांनी रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात धाड टाकली। धाडी दरम्यान मोकळ्या जागेत गोवंश मांस विक्री करताना मोहसिन खान नईम 23 वर्ष, अन्सार शेख अयूब कुरेशी वय 26 वर्ष तर 35 वर्षीय शेख अफजल शेख हसन कुरेशी हे तिघे आरोपी रंगेहात आढळून आलेत। तर त्यांचे साथीदार असलम नजीर कुरेशी, अक्रम नजीर कुरेशी, कलीम नजीर कुरेशी हे गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झालेत। पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये मृत अवस्थेतील गाय, गायीचे वासरू, नर गोवंश, सुमारे 80 किलो गोमांस तसेच कुऱ्हाड, कोयते यांचा समावेश आहे। एकूण सुमारे 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने घेऊन गोमांसाची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। रावेर पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे। फरार आरोपींवरही लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। रावेरमधील गुन्हेगारी विषयक प्रत्येक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।